नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज. पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया बातमी सविस्तरपणे. सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या संमिश्र शारदा थ्रोबॉल लीग स्पर्धेची रंगतदार उपांत्य फेरी पार पडली. अंतिम सामना शारदा छत्रपती विरुद्ध शारदा राजपूत या दोन तगड्या संघात रंगणार आहे. स्पर्धेची पहिली उपांत्य लढत शारदा छत्रपती आणि सम्राट यांच्यात झाली. अत्यंत नेटका खेळ करत शारदा छत्रपती संघाने 15-11 आणि 15-13 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरी उपांत्य लढत खूपच थररक ठरली. शारदा राजपूत संघाने पहिल्या सेटमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत शारदा मोरया संघावर 12-15, 15-10 आणि 11-8 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग नोंदवला होता, ज्यात 105 खेळाडूंनी आपलं कौशल्य दाखवलं. सकाळपासून सुरू असलेल्या या थरारक सामन्यामध्ये दिवसभरात 14 सामने खेळवले गेले. संपूर्ण परिसरात एक वेगळीच क्रीडा उत्सवाची अनुभूती मिळाली. विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे शिक्षकवृंद आणि स्थानिक क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाच्या सरी असूनही प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. यावरून खेळाबद्दलची ओढ स्पष्ट जाणवली. दुर्दैवाने अंतिम सामना सुरू होण्याआधी पावसामुळे सामना थांबवावा लागला आणि त्यामुळे अंतिम सामना सोमवारी 14 जुलै 2025 रोजी खेळवण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. या स्पर्धेचं आयोजन श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या सहकार्याने आणि खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचं सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना संधी देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. नमस्कार. सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे आज राज्यातला अतिशय आगळावेगळा असा पहिला उपक्रम शारदा शाळेमध्ये साजरा होतो आहे. त्या म्हणजे मिश्र थ्रोबॉल स्पर्धा. अशा प्रकारच्या स्पर्धा या अखिल महाराष्ट्र लेवलवर सुद्धा पहिल्यांदाच आज पार पडत आहेत. शारदा विद्यामंदिरचे, शारदा शाळेचे 100हून अधिक विद्यार्थी या स्पर्धांमध्ये आज भाग घेत आहेत. माननीय प्राचार्य श्री के. वाचोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या अधिकाराखाली सुरू झालेल्या या स्पर्धा अतिशय रोचक पद्धतीने आज शाळेत सुरू आहेत. शाळेच्या पर्यवेक्षिका, शाळेच्या व्हाईस प्रिन्सिपल मॅडम आणि शाळेचे स्पोर्ट डिपार्टमेंट हे अतिशय सुंदर योगदान आणि महत्वाचं योगदान त्यांनी या संपूर्ण आयोजनामध्ये दाखवलेलं आहे. आणि संपूर्ण शाळा आपण बघतोय की ह्या स्पर्धेचा आज मनमिळावून आनंद घेत आहे. सर्व विद्यार्थी मोठ्या प्रफुल्लित जोशाने या सर्व स्पर्धकांना बघतायत आणि स्पर्धक सुद्धा अतिशय खेळमेळीच्या पण अतिशय सुंदर पद्धतीने हा खेळ इथे साजरा करत आहेत आणि सर्व लोक या स्पर्धेचा अगदी मनमिळावून आनंद घेत आहेत. धन्यवाद. पीजी मराठी न्यूज चॅनलसाठी रिपोर्टर गौरव डेंगळे, कोपरगाव. ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.